देश पातळीवर कुस्तीचे मैदान मारून सुवर्णपदक मिळवलेल्या हरळवाडी तालुका मोहोळ येथील कुस्तीपटूवर आज शेळ्या राखून संसाराचा गाडा चालवण्याची वेळ आली आहे. देश पातळीवरील गावाचे आणि जिल्ह्याचे नाव गाजवणारा हा कुस्तीपटू हालाकीचे जीवन जगत आहे. हरळवाडी तालुका मोहोळ येथील कुस्तीपटू वाल्मिकी माने यांनी 1979 साली शिमला येथे झालेल्या रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या कुस्ती स्पर्धेत देश पातळीवर चौथा क्रमांक पटकावला होता, तर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या स्पर्धेत राज्य पातळीवर सुवर्ण पदक पटकावला होता. पण काळाच्या ओघात माने यांच्यावर हालाकीचे जीवन जगण्याची वेळ आली आहे. गावाकडे शेळ्या राखून घर चालवण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. वाल्मिक माने, हरळवाडी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. परिस्थिती आमची लई डेंजर होती. मकाच्या दाण्यावर आम्ही पैलवान झालेलो, शेळीच्या दुधावर ही आम्ही म्हणून ह्याला राखायचं. आम्ही तिघंजण होतो. थोरला वारलाय, धाकटा आहे. आम्ही दोघंजण पैलवान आम्ही होतो. सकाळी 3ला मेहनत चालू केली. 3000 बैठक मारल्याशिवाय दमच खायचं नाही. संध्याकाळी लढत पक्क असतं. 3, 4, 7, 8, 9 पकडी खेळत होतो मी. 1 नाही, 2 नाही. नाही शिक्षण नाही, काय नाही. अशीच गरिबी, कोणाची तर गुरु राखायचं, काय तर करायचं असलं समज. यात्रेला आजूबाजूने आपण गेलं मी फेमसच. महाराष्ट्रात बघा जळगाव, चाळीसगावला, पुन्हा नाशिकला, पिंपरी चिंचवड, मुंबईला तर नंबरच निघाला आपला. महाराष्ट्र चॅम्पियन झालो. ऑलिम्पिकच्या स्पर्धा होत्या, त्यात बी आपलं काहीतरी दुसरा तिसरा क्रमांक बसला आहे. इथं आपल्या सोलापूरला होत्या, तिथं आम्हाला हे सर्टिफिकेट मिळालं. सर्टिफिकेट हां. तर ते बी हरियाणाच्या पोराला घालवलो, पंजाबच्या पोराला, दिल्लीवाल्याचे माझे चांगली तगडा मला पडला दिल्लीवाला. ही कुस्ती कुठं झाली? ह्या शिमल्याला मला पदक बघा गे काशाबाद आलो. काय मानधन नाही बाबा, काय असं ठकून गेले बाबा. काय नव्हे, शेळ्या राखायच्या त्याच्यावरच भागवायचं. किती वर्षापासून शेळ्या राखतात? तालीम नाही गावात. तालीम काय म्हणले झाले तसं. माझा नाद हा आणि पोर तयार करावं 4-2, पण ते गावात तालीमच ना. आम्हाला बी पडकेच होते तालीम. असा पाऊस लागला की पाणी उपसून आम्ही हे करायचे. आणि आता काय तालीमच नाही, बंद पडली समजा. बाहेरगावी ती पोरं खेळायला. मग बाहेरगावी पोरं जाते ती, पण आम्हाला काय वाटते आमच्या गावात शान आमच्यात पैलवान तयार होणार, आम्ही झाले तयार. ही बाहेरगावी का बरं पोरं पाठवते त्या मला असं वाटतंय. पण तालीम नाही, काय करावं. सकाळी जावं वाटते, संध्याकाळी जावं वाटते. माझी बी नातवंड आहे ती, काहीतरी शिकवावं वाटते, पण ते नाही, तालीमच नाही. मला तालमीचं झालं तरी बस, मला मानधन नका काय. वाल्मिकी माने यांनी गावातील एका टेलरकडून लंगोटा शिवून घेतला आणि गावाच्या तालमीत कुस्तीसाठी पहिले पाऊल ठेवले. त्यानंतर गावोगावी यात्रांमध्ये कुस्त्या मारत सुटले. पुढे सोलापूरच्या पत्रा तालीमीत मेहनत करून अनेक मैदाने मारली. राज्य आणि देश पातळीवर अनेक कुस्ती स्पर्धा खेळल्या व अनेक पदके मिळवली. सोलापूरच्या सिद्धेश्वर आखाड्यातही त्यांनी कुस्ती लढली. एकनाथ दोडमिसे हे त्यांचे वस्ताद होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वाल्मिकी माने यांनी राज्य व देश पातळीवर कुस्ती खेळले. पण सध्या संसाराचा गाडा ओढण्यासाठी पैलवान वाल्मिकी माने यांना रानात शेळ्या राखून जीवन जगावे लागत आहे. त्यांना कुस्तीचे प्रशिक्षण देण्याची खूप आवड आहे. हराळवाडीत शासनाने सुविधा उपलब्ध करून दिली तर तरुणांना कुस्तीचे प्रशिक्षण देण्यासाठी त्यांची तयारी आहे. इरफान पटेल, न्यूज 18 लोकल, सोलापूर.